नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महाटीईटी 2026च्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग अभ्यासणार आहोत। इयत्ता चौथीच्या शिवरायांचा इतिहास या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 मराठा सरदार वजा भोसल्यांचे कर्तबगार घराणे या घटकाची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वराज्याचा वारसा सांगणाऱ्या या घराण्याचा इतिहास परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया। इतिहास विषयातील प्रकरण 3 मराठा सरदार वजा भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठाचा तक्ता दिला आहे। त्याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे। 1. मराठा सरदारांचे स्वरूप व वैभव। मराठा सरदार हे अत्यंत शौर्य व धाडस असणारे आणि फौजबंद सरदार होते। ते सुलतानांची चाकरी करत असत आणि त्यांना शौर्याबद्दल जहागिरीचे राजे म्हणून मान्यता मिळे। 2. विजापूर व अहमदनगर येथील प्रमुख मराठा सरदार। या भागात प्रमुख मराठा घराण्यांची यादी दिली आहे। सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले। 3. सिंदखेडचे जाधव घराणे। हे घराणे देवगिरीचे यादव यांचे वंशज मानले जाते। या घराण्यातील लखुजी जाधव यांच्या कन्या राजमाता जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री या होत्या। 4. वेरूळचे भोसले घराणे, पराक्रमी घराणे। मालोजीराजे भोसले हे वेरूळचे पाटील आणि थोर शिवभक्त होते। विठोजीराजे हे त्यांचे धाकटे भाऊ होते। त्यांनी प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, ज्याची आधी दुरवस्था झाली होती। थोडक्यात महत्त्वाचे, मराठ्यांनी आपल्या शौर्याच्या बळावर महाराष्ट्रात शौर्य आणि पराक्रमाची परंपरा जिवंत ठेवली। जी छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दाखवली आहे। त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे। बाबाजीराजे भोसले वंशावळीच्या सुरुवातीला बाबाजीराजे भोसले आहेत। त्यांना 2 मुलगे होते, मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले। त्यांना 8 पुत्र होते। मालोजीराजे भोसले, मालोजीराजेंना 2 मुलगे होते, शहाजीराजे भोसले 1594 ते 1664 आणि शरीफजीराजे भोसले। शहाजीराजे भोसले, शहाजीराजेंना 3 मुलगे होते, संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजीराजे। छत्रपती शिवाजी महाराज 1630 ते 1680। महाराजांना 2 मुलगे होते, ज्यांच्यापासून 2 मुख्य शाखा सुरू झाल्या। 1. संभाजी महाराज 1657 ते 1689 यांच्यापासून सातारा शाखा सुरू झाली। 2. राजाराम महाराज 1670 ते 1700 यांच्यापासून करवीर, कोल्हापूर शाखा सुरू झाली। 1. सातारा शाखा संभाजी महाराज यांच्याकडून। संभाजी महाराजांनंतर शाहू महाराज थोरले, सातारा शाखा। त्यानंतर रामराजे, शाहू महाराज दुसरे, शाहू महाराज दुसरे यांच्यानंतर प्रतापसिंह महाराज आणि शहाजी महाराज। शहाजी महाराजांनंतर शाहू महाराज, व्यंकोजी महाराज आणि रामराजे महाराज। व्यंकोजी महाराजांचे पुत्र प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज। रामराजे महाराजांनंतर शाहू महाराज तिसरे, त्यांच्यापुढे प्रतापसिंह, विजयसिंह, अभयसिंह आणि शिवाजीराजे। प्रतापसिंह यांच्या शाखेत उदयनराजे आणि विजयसिंह यांच्या शाखेत शिवेंद्रराजे आहेत। 2. करवीर शाखा राजाराम महाराज यांच्याकडून। राजाराम महाराजांनंतर दुसरे शिवाजी महाराज, करवीर शाखा संभाजी महाराज, शिवाजी महाराज तिसरे, रामराजा महाराज, शिवाजी महाराज चौथे। यानंतर राजर्षी शाहू महाराज गादीवर आले। राजर्षी शाहू महाराजांनंतर राजाराम महाराज, शाहू महाराज आणि पुढे संभाजीराजे व मालोजीराजे ही पिढी दाखवली आहे। भोसले घराण्याचा इतिहास आणि पूर्वज। वेरूळची पाटीलकी, वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती। त्यांना मालोजीराजे आणि विठोजीराजे हे 2 मोठे कर्तबगार मुलगे होते। मालोजीराजांचे कुटुंब, उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी होती। त्यांना शहाजी आणि शरीफजी अशी 2 मुले होती। इंदापूरची लढाई, शहाजीराजे अवघे 5 वर्षांचे असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले। विठोजीराजांचा सांभाळ। मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू विठोजीराजे यांनी आपल्या पुतण्यांचा, शहाजी व शरीफजी आणि जहागिरीचा उत्तम सांभाळ केला। निजामशाही आणि भोसले बंधू। मुघलांचे आक्रमण। उत्तरेच्या मुघल बादशहाने ज्यावेळी निजामशाहीवर स्वारी केली, त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती। मलिक अंबरची भूमिका। दौलताबाद येथे निजामशाहीचा मलिक अंबर नावाचा वजीर होता। तो अत्यंत हुशार आणि कर्तबगार होता। कर्तबगारीची पावती। मलिक अंबरने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची, मालोजीराजे व विठोजीराजे शौर्य आणि कर्तबगारी पाहिली। त्याने निजामशहाजवळ भोसले बंधूंच्या कर्तबगारीची वाखाणणी स्तुती केली। पुणे सुपे जहागिरी। मलिक अंबरच्या सांगण्यावरून निजामशहाने मालोजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागीर दिली।
शहाजीराजे व जिजाबाईंचा विवाह. लखुजीराव जाधव. लखुजीराव जाधव हे निजामशाहीतील एक शूर, पराक्रमी आणि मोठी प्रतिष्ठा असलेले सरदार होते. त्यांच्याकडे स्वतःचा मोठा फौजफाटा होता. विवाहाची मागणी. विठोजीराजेंनी आपले पुतणे शहाजीराजे यांच्यासाठी लखुजीराव जाधवांच्या कन्येची, मुलीची मागणी घातली. जिजाबाई जाधवांची लेक जिजाबाई या मोठ्या सुलक्षणी होत्या. हा विवाह पुढे संपन्न झाला. शहाजीराजे आणि तत्कालीन इतिहास. 1. शहाजीराजे आणि निजामशाही. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजीराजांना दिली. निजामशाहीच्या दरबारात शहाजीराजांना खूप मोठा मान सन्मान होता. मुघल बादशहाने निजामशाही जिंकण्याचा बेत आखला होता. विजापूरचा आदिलशहा मुघलांना मिळाला. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजीराजे निकराने लढले. मलिक अंबर आणि शहाजीराजे यांनी विजापूरचा आदिलशहा आणि मुघल बादशहा यांच्या फौजांचा पराभव केला. 2. भातवडीची प्रसिद्ध लढाई. अहमदनगरजवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. लढाई कोणामध्ये झाली? एका बाजूला निजामशाही आणि दुसऱ्या बाजूला आदिलशहा व मुघल युती. या लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी मारले गेले. ही लढाई जिंकल्यामुळे दरबारात शहाजीराजांची प्रतिष्ठा आणि वचक खूप वाढला. 3. शहाजीराजांचे विजापूरला जाणे. शहाजीराजांची वाढती प्रतिष्ठा पाहून मलिक अंबरला असूया वाटू लागली. त्यामुळे वितुष्ट निर्माण झाले. आदिलशाहीत आल्यावर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा मोठा किताब देऊन गौरव केला. 4. निजामशाहीची घसरण आणि मलिक अंबरचा मुलगा. मलिक अंबरचा मुलगा. मलिक अंबरचा मुलगा फतेखान हा अत्यंत कारस्थानी होता. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर तो निजामशाहीत वजीर बनला. निजामशाहीची घसरण. वजीर फतेखानच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली आणि ती कमकुवत झाली. याच काळात मुघलांच्या स्वारीचा मोठा धोका निर्माण झाला. शहाजीराजांचे परतणे. निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांना परत येण्यासाठी साकडे घातले, विनवणी केली. त्यांच्या विनवणीला मान देऊन शहाजीराजे आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीत परत आले. 5. आदिलशाही आणि बंगळूरची जहागीर. सरलष्कर किताब. शहाजीराजे जेव्हा आदिलशाहीत होते तेव्हा आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब दिला होता. कर्नाटक मोहीम. शहाजीराजांनी कर्नाटकातील अनेक राजांना जिंकले. या कामगिरीवर खुश होऊन आदिलशहाने त्यांना बंगळूरची बंगलोर जहागीर बक्षीस म्हणून दिली. 6. नातेसंबंध. महत्त्वाचे कौटुंबिक संबंध. मालोजीराजे विठोजीराजे भाऊ भाऊ. शहाजीराजे वजा शरीफजी भाऊ भाऊ. शहाजीराजे वजा लखुजीराव जाधव जावई आणि सासरे. बाबाजीराजे वजा विठोजीराजे पिता आणि पुत्र. महत्त्वाची टीप. निजामशहाने सुरुवातीला मालोजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागीर दिली होती, जी पुढे मालोजीराजांनंतर शहाजीराजांना मिळाली. इयत्ता 4च्या शिवछत्रपती इतिहास या पुस्तकातील प्रकरण 3 मराठा सरदार आणि भोसल्यांचे कर्तबगार घराणे यावर आधारित महाटीईटी महाटेट परीक्षेसाठी उपयुक्त असणारे 20 बहुपर्यायी प्रश्न MCQs खालीलप्रमाणे आहेत. प्रश्न 1. महाराष्ट्रातील शिवपूर्व काळात कोणता काळ हा मोठ्या धामधुमीचा काळ होता? पर्याय. अ. सुलतानी काळ. ब. शिवपूर्व काळ. क. पेशवे काळ. ड. मुघल काळ. उत्तर ब. शिवपूर्व काळ. स्पष्टीकरण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजेच शिवपूर्व काळ होय. या काळात महाराष्ट्रावर वेगवेगळ्या परकीय आणि स्थानिक सुलतानशाहीचे वर्चस्व होते. सातत्याने होणारी आक्रमणे, राजकीय अस्थिरता आणि जनतेची होणारी पिळवणूक यामुळे हा काळ अत्यंत धामधुमीचा आणि अराजकतेचा मानला जातो. प्रतिमेतही याचे उत्तर ब. शिवपूर्व काळ असेच दिले आहे. प्रश्न 2. विजापूरचा सुलतान आदिलशहा आणि अहमदनगरचा सुलतान निजामशहा यांच्यात महाराष्ट्रात कशासाठी सतत लढाया होत असत? पर्याय. अ. प्रदेश जिंकण्यासाठी. ब. संपत्तीसाठी. क. जहागिरीसाठी. ड. वरील सर्व. उत्तर अ. प्रदेश जिंकण्यासाठी. स्पष्टीकरण. विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही या दोन प्रमुख सत्तांमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी नेहमी संघर्ष चालत असे. स्वतःचा साम्राज्य विस्तार करणे आणि एकमेकांचे भूप्रदेश बळकावणे हाच त्यांच्यातील लढायांचा मुख्य हेतू होता. प्रश्न 3. विजापूर आणि अहमदनगरच्या सुलतानांच्या पदरी अनेक कोणते सरदार होते? पर्याय. अ. मुघल. ब. राजपूत. क. मराठा. ड. पोर्तुगीज. उत्तर क. मराठा. स्पष्टीकरण.
आदिलशाही आणि निजामशाही या दोन्ही सुलतानांना महाराष्ट्रात आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि लढाया खेळण्यासाठी स्थानिक लष्करी बळाची गरज होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पदरी अनेक शूर मराठा सरदार ठेवले होते. या सरदारांकडे स्वतःची फौज असे आणि त्यांना जहागिरी दिली जात असे. प्रश्न 4. मराठा सरदार कसे होते? पर्याय: अ. शूर व धाडसी. ब. पराक्रमी व स्वाभिमानी. क. स्वामिनिष्ठ. ड. वरील सर्व गुण असलेले. उत्तर: ड. वरील सर्व गुण असलेले. स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील मराठा सरदार हे आपल्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते. ते अत्यंत धाडसी, पराक्रमी आणि स्वाभिमानी होते. तसेच ज्या सुलतानाच्या पदरी ते काम करायचे त्यांच्याशी अत्यंत स्वामिनिष्ठ असायचे. त्यामुळे अ, ब आणि क हे तिन्ही गुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसून येत असल्याने ड वरील सर्व गुण असलेले हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5. मराठा सरदारांच्या सैन्यात स्वतःचे काय असे? पर्याय: अ. स्वतःचे सैन्य व शस्त्रे. ब. स्वतःची फौज आणि जहागीर. क. स्वतःचे किल्ले. ड. यांपैकी नाही. उत्तर: ब. स्वतःची फौज आणि जहागीर. स्पष्टीकरण: मराठी सरदारांचे त्या काळात एक वैशिष्ट्य होते की त्यांच्याकडे स्वतःची खाजगी फौज, सैनिक असायची. सुलतान किंवा राजे त्यांच्या या पराक्रमावर आणि सैन्यावर खुश होऊन त्यांना लष्करी सेवेच्या बदल्यात जहागीर प्रदेशाचा महसूल गोळा करण्याचा हक्क देत असत. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःची फौज आणि जहागीर दोन्ही असायचे. प्रश्न 6. सुलतान मराठा सरदारांना त्यांच्या पराक्रमाबद्दल काय देत असत? पर्याय: अ. मोठी बक्षिसे. ब. जहागिरी आणि मानाची पदे. क. केवळ पगार. ड. जमीन. उत्तर: ब. जहागिरी आणि मानाची पदे. स्पष्टीकरण: विजापूर आणि अहमदनगरच्या सुलतानांनी अनेक मराठा सरदारांना आपल्या पदरी ठेवले होते. जेव्हा हे सरदार युद्धाच्या मैदानात मोठा पराक्रम गाजवत तेव्हा सुलतान त्यांना खुश होऊन मोठे मोठे किताबांचे मान, मानाची पदे आणि उत्पन्नाचे साधन म्हणून मोठी जहागिरी बहाल करत असत. प्रश्न 7. वेरूळ गावचे पाटील कोण होते? पर्याय: अ. मालोजीराजे भोसले. ब. बाबाजीराजे भोसले. क. शहाजीराजे भोसले. ड. विठोजीराजे भोसले. उत्तर: ब. बाबाजीराजे भोसले. स्पष्टीकरण: भोसले घराणे हे वेरूळचे अत्यंत पराक्रमी घराणे होते. वेरूळ गावचे पाटीलपण हे बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होते. ते गावचा कारभार पाहत आणि गावात त्यांचा मोठा मान होता. पुढे त्यांचेच वंशज महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध झाले. प्रश्न 8. बाबाजीराजे भोसले यांना कोणती 2 मुले होती? पर्याय: अ. मालोजीराजे व विठोजीराजे. ब. शहाजीराजे व शरीफजी. क. शिवाजी व संभाजी. ड. मालोजीराजे व शहाजीराजे. उत्तर: अ. मालोजीराजे व विठोजीराजे. स्पष्टीकरण: वेरूळ गावचे पाटील बाबाजीराजे भोसले यांना मालोजीराजे आणि विठोजीराजे ही 2 मुले होती. हे दोन्ही भाऊ अत्यंत कर्तबगार आणि पराक्रमी होते. पुढे जाऊन मालोजीराजे यांचे सुपुत्र म्हणजेच शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होत. प्रश्न 9. वेरूळच्या लेण्यांतील घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? पर्याय: अ. शहाजीराजे भोसले. ब. मालोजीराजे भोसले. क. जिजाबाई. ड. छत्रपती शिवाजी महाराज. अचूक उत्तर: ब. मालोजीराजे भोसले. स्पष्टीकरण: वेरूळ येथील घृष्णेश्वराचे मंदिर हे महादेवाचे एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे. एका काळात या मंदिराची खूप दुरवस्था झाली होती. मंदिराच्या भिंतींना तडे गेले होते आणि तेथील पुजारीही मंदिर सोडून गेले होते. शिवपूर्व काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराची दुरवस्था पाहिली आणि त्यांनी स्वखर्चाने या मंदिराचा उत्तम जीर्णोद्धार केला. त्यांनी मंदिराची पडझड दुरुस्त करून तिथे पूर्वीसारखीच व्यवस्था लावून दिली, ज्यामुळे घृष्णेश्वराचे वैभव पुन्हा परत आले. प्रश्न 10. निजामशहाने मालोजीराजे भोसले यांना कोणत्या 2 परगण्यांची जहागीर दिली होती? पर्याय: अ. पुणे व सुपे. ब. सातारा व सांगली. क. अहमदनगर व विजापूर. ड. चाकण व जुन्नर. अचूक उत्तर: अ. पुणे व सुपे. स्पष्टीकरण: मालोजीराजे भोसले हे एक शूर आणि कर्तबगार मराठा सरदार होते. त्यांच्या अंगी असलेले शौर्य, पराक्रम आणि लष्करी कौशल्य पाहून अहमदनगरचा सुलतान निजामशहा अतिशय प्रभावित झाला. मालोजीराजांच्या या कर्तबगारीचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना आपल्या पदरी टिकवून ठेवण्यासाठी निजामशहाने त्यांना पुणे आणि सुपे या 2 महत्त्वाच्या परगण्यांची भागांची जहागीर बहाल केली.
या जहागिरीमुळे भोसले घराण्याचे वैभव आणि राजकीय महत्त्व खूप वाढले. प्रश्न 11. मालोजीराजे भोसले यांच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय: अ. जिजाबाई, ब. उमाबाई, क. साईबाई, ड. सोयराबाई. अचूक उत्तर ब. उमाबाई. स्पष्टीकरण: मालोजीराजे भोसले यांचा विवाह फलटणच्या प्रसिद्ध निंबाळकर घराण्यातील कन्येशी झाला होता. त्यांचे नाव उमाबाई असे होते. उमाबाई या अत्यंत सुविद्य आणि खंबीर महिला होत्या. त्यांनी भोसले घराण्याच्या कठीण काळात आणि मालोजीराजांच्या पराक्रमात त्यांना मोलाची साथ दिली. इतर पर्यायांचा विचार केला तर जिजाबाई या शहाजीराजांच्या पत्नी आणि शिवरायांच्या माता होत्या, तर साईबाई व सोयराबाई या शिवरायांच्या पत्नी होत्या. प्रश्न 12. मालोजीराजे भोसले यांच्या 2 मुलांची नावे काय होती? पर्याय: अ. संभाजी व शिवाजी, ब. शहाजी व शरीफजी, क. बाबाजी व विठोजी, ड. रामराजे व मालोजी. अचूक उत्तर ब. शहाजी व शरीफजी. स्पष्टीकरण: मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांना 2 पुत्र झाले. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव शहाजी आणि लहान मुलाचे नाव शरीफजी असे होते. अहमदनगरमधील शहा शरीफ या सुफी संतांच्या आशीर्वादाने हे मुलगे झाले अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे मालोजीराजांनी आपल्या मुलांची नावे संतांच्या नावावरून शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली होती. यातील थोरले पुत्र शहाजीराजे भोसले हेच पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील पिताश्री झाले, ज्यांनी स्वराज्य स्थापनेची मजबूत पार्श्वभूमी तयार केली. प्रश्न 13. शिवरायांचे आजोबा बाबाजीराजे भोसले हे कोणत्या गावचे पाटील होते? पर्याय: अ. सिंदखेड, ब. वेरूळ, क. फलटण, ड. सुपे. उत्तर ब. वेरूळ. स्पष्टीकरण: छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा शहाजीराजांचे वडील बाबाजीराजे भोसले हे वेरूळ जी. छत्रपती संभाजीनगर गावचे पाटील होते. वेरूळ गावची पाटीलकी भोसले घराण्याकडे वंशपरंपरेने चालत आलेली होती. त्यामुळे योग्य उत्तर वेरूळ हे आहे. प्रश्न 14. जिजाबाईंचे वडील लखुजीराव जाधव हे कोणत्या ठिकाणचे मोठे पराक्रमी सरदार होते? पर्याय: अ. वेरूळ, ब. फलटण, क. सिंदखेड, ड. मुधोळ. उत्तर क. सिंदखेड. स्पष्टीकरण: राजमाता जिजाबाईंचे वडील लखुजीराव जाधव हे सिंदखेड राजा, सध्याचा जिल्हा बुलढाणा येथील खूप मोठे वैभवशाली आणि पराक्रमी सरदार होते. त्यांच्याकडे स्वतःचे मोठे लष्कर होते आणि निजामशाहीमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. प्रश्न 15. सिंदखेडचे जाधव हे कोणत्या प्रसिद्ध घराण्याचे वंशज मानले जात? पर्याय: अ. देवगिरीचे यादव, ब. विजयनगरचे राजे, क. राष्ट्रकूट, ड. चालुक्य. उत्तर अ. देवगिरीचे यादव. स्पष्टीकरण: सिंदखेडचे जाधव हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध असलेल्या देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज मानले जात होते. यादव शब्दाचाच पुढे अपभ्रंश होऊन जाधव हे आडनाव रूढ झाले. प्रश्न 16. मालोजीराजे भोसले हे कोणत्या लढाईत मारले गेले? पर्याय: अ. भातवडीची लढाई, ब. इंदापूरची लढाई, क. वाईची लढाई, ड. सातारा लढाई. उत्तर ब. इंदापूरची लढाई. स्पष्टीकरण: शिवरायांचे पंजोबा म्हणजेच शहाजीराजांचे वडील मालोजीराजे भोसले हे एक शूर आणि पराक्रमी सरदार होते. इंदापूर येथे झालेल्या एका मोठ्या लढाईत ते लढताना वीरगतीला प्राप्त झाले, मारले गेले. म्हणूनच पर्याय इंदापूरची लढाई हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 17. मालोजीराजेंच्या मृत्यूनंतर पुणे व सुपे या जहागिरीचा कारभार कोणी सांभाळला? पर्याय: अ. शहाजीराजे, ब. विठोजीराजे, क. निजामशाह, ड. लखुजीराव जाधव. योग्य उत्तर ब. विठोजीराजे. स्पष्टीकरण: मालोजीराजे धारातीर्थी पडले तेव्हा शहाजीराजे लहान होते. त्यामुळे त्यांचे सख्खे भाऊ म्हणजे विठोजीराजे यांनी पुणे आणि सुपे या जहागिरीचा कारभार आपल्या हाती घेतला आणि तो व्यवस्थित सांभाळला. पुढे शहाजीराजे मोठे झाल्यावर त्यांनी या जहागिरीची सूत्रे स्वतःकडे घेतली. प्रश्न 18. निजामशाही वाचवण्यासाठी कोणी अतिशय शिताफीने व शौर्याने मुघलांशी आणि आदिलशाहीशी लढा दिला? पर्याय: अ. मलिक अंबर व शहाजीराजे, ब. लखुजीराव जाधव, क. शरीफजी, ड. विठोजीराजे. योग्य उत्तर अ. मलिक अंबर व शहाजीराजे. स्पष्टीकरण: उत्तर भारतातून मुघल बादशहाने दख्खन महाराष्ट्र जिंकण्यासाठी मोठी मोहीम आखली होती. त्यावेळी निजामशाहीचे अस्तित्व धोक्यात आले होते. ही निजामशाही वाचवण्यासाठी वजीर मलिक अंबर आणि पराक्रमी शहाजीराजे यांनी एकत्र येऊन मुघल आणि विजापूरच्या आदिलशाही सैन्याचा अत्यंत धैर्याने आणि शिताफीने मुकाबला केला.
प्रश्न 19. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर आणि शहाजीराजे यांनी मुघलांचा पराभव कुठे केला? पर्याय: अ. अहमदनगरजवळ भातवडी येथे, ब. विजापूर येथे, क. पुणे येथे, ड. जुन्नर येथे. योग्य उत्तर अ. अहमदनगरजवळ भातवडी येथे. स्पष्टीकरण: मुघल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांनी जेव्हा निजामशाहीवर हल्ला केला तेव्हा मलिक अंबर आणि शहाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने अहमदनगरजवळ असलेल्या भातवडी या ठिकाणी या बलाढ्य शत्रूचा दारुण पराभव केला. ही लढाई इतिहासामध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाची मानली जाते. प्रश्न 20. भातवडीच्या प्रसिद्ध लढाईत शहाजीराजेंचे कोणते बंधू धारातीर्थी पडले, शहीद झाले? पर्याय: अ. मालोजी राजे, ब. शरीफजी, क. विठोजी राजे, ड. बाबाजी राजे. योग्य उत्तर ब. शरीफजी. स्पष्टीकरण: भातवडीची ही लढाई अत्यंत निकराची आणि घनघोर झाली. या लढाईत मलिक अंबर आणि शहाजीराजेंनी विजय तर मिळवला, परंतु या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध युद्धात शौर्य गाजवताना शहाजीराजेंचे लहान भाऊ शरीफजी हे धारातीर्थी पडले, शहीद झाले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लर्न इझी विथ कोमल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.